मंडळी, मरण ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तुमची जात, धर्म, गरिबी, श्रीमंती, चांगली वाईट कर्म असलं काही पाहून तुमच्याशी डील करत नाही. काळ आल्यावर मृत्यू यायचा म्हटला की तो येतोच. मग अगदी तुम्ही हसत खेळत तुमच्या कुटुंबासोबत जगातल्या सर्वात सुरक्षित कारमध्ये गाणी म्हणत रस्त्याने प्रवास करत असला तरीही. अशीच एक दुर्दैवी घटना काल घडली आहे, ज्यात जगातल्या सर्वात सेफेस्ट कारपैकी एक समजल्या जाणाऱ्या एका कारमध्ये बँगलोरहून सांगलीकडे प्रवास करणाऱ्या अख्ख्या कुटुंबाचाच चिरडून मृत्यू झालाय. ते कुटुंब यात्रेसाठी त्यांच्या मूळ गावी येत होतं अशी माहिती आहे. नेमकं काय घडलं बँगलोर तुमकुर राष्ट्रीय महामार्गावर? कसा इतका भीषण अपघात घडला आणि एक कुटुंब आयुष्यातून उठलं? थोडक्यात जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सदर घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे रहिवासी असलेले चंद्राम इरगोंडा यगापागोळ हे त्यांच्या व्यवसायानिमित्त मागच्या बऱ्याच वर्षांपासून कर्नाटकच्या बँगलोरमध्ये शिफ्ट झाले होते. चंद्राम यगापागोळ हे मोठे उद्योजक होते. त्यांची बँगलोरमध्ये स्वतःची IST सॉफ्टवेअर सोल्युशन्स नावाची कंपनी असून ते त्या कंपनीचे MD आणि CEO होते. या कंपनी सोबतच विदेशातही त्यांचे उद्योग आहेत असं समजतंय. दरम्यान एका कौटुंबिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने ते गावाकडे राहणाऱ्या त्यांच्या आई वडिलांना भेटण्यासाठी बँगलोरहून सांगलीच्या मोरबगी या गावात निघालेले होते. जवळपास 2 महिन्यांनी ते त्यांच्या आई वडिलांना भेटण्यासाठी निघालेले होते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात गावी जाण्याचा उल्हास भरलेला होता. चंद्राम यांची प्रॉपर्टी गच्च आहे. चंद्रमा यांनी लांबचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मागच्या 2 महिन्यापूर्वीच 1.5 कोटींची व्हॉल्वो कंपनीची XC90 ही नवी कार खरेदी केली होती. त्यांच्या गाडीचा वाहन क्रमांक होता KA01ND 1536. म्हणजे आता या व्हॉल्वो XC90 कार बद्दल सांगायचं झालं तर जगातल्या सर्वात कम्फर्ट आणि सेफेस्ट कारमध्ये त्या गाडीचा समावेश होतो. म्हणजे जगातल्या सर्वात सुरक्षित कार निर्मात्या कंपन्यांमध्ये व्हॉल्वो, ऑडी, कॅडिलॅक, सुबारू, BMW, रोल्स रॉयल्स यांचा समावेश होतो. त्यापैकीच एक असलेल्या व्हॉल्वो कंपनीच्या XC90 कारच्या सेफ्टी फीचर्सची अनेकदा चर्चा होत असते. ही कार 2002 मध्ये लॉन्च झाली होती. महत्वाची बाब म्हणजे लॉन्च झाल्यापासून व्हॉल्वो XC90 मध्ये कोणतेही जीवघेणे क्रॅश झालेले नाहीत. बदलत्या काळानुसार कंपनीनं त्या व्हॉल्वो XC90 कारमध्ये अनेक सेफ्टी आणि इतर इंटरेस्टिंग फीचर्स ऍड केलेत. खरं तर XC90 हे त्याच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. XC90 ने युरो NCAP क्रॅश चाचण्यांमध्ये 5 स्टार रेटिंग मिळवली आहे. ही कंपनीची सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते. XC90 मध्ये ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम AEB, लार्ज ॲनिमल डिटेक्शन आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग यांसारखे अद्ययावत सेफ्टी फीचर्स त्यात आहेत. XC90 मध्ये लेन डिपार्चर वॉर्निंग, ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि फॉरवर्ड कॉलिजन वॉर्निंग यांसारखी चालकाला सहाय्य करणारं अद्ययावत तंत्रज्ञानही आहे. तसंच XC90 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, व्ही-फ्लॅश प्रोटेक्शन सीट आणि यांसारखी अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनेही उत्तम फीचर्स आहेत. मात्र असं असतानाही त्या गाडीच्या अपघातातून कुणीही वाचू शकलेलं नाही. विशेष म्हणजे कालची घटना सोडली तर लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत त्या गाडीला जेवढे पण अपघात झालेत त्या साऱ्या अपघातांमध्ये कोणाचाही जीव गेलेला नव्हता. पण कालच्या घटनेनं गाडीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मात्र तज्ज्ञांनी कोणत्याही वाहनावर जर कंटेनर सारखं अवजड वाहन पडलं तर असा भीषण अपघात घडू शकतो असं म्हटलंय. असो, आता आपण काल नेमकं काय आणि कसं घडलं त्याची थोडक्यात माहिती घेऊ. आधी सांगितल्याप्रमाणे चंद्राम यगापागोळ, त्यांची पत्नी गौरी यगापागोळ, 16 वर्षीय मुलगा ज्ञान, 12 वर्षीय मुलगी दीक्षा, तसंच चंद्राम यगापागोळ यांच्या वहिनी विजयलक्ष्मी आणि त्यांची 6 वर्षीय मुलगी आर्या हे सगळे त्यांच्या व्हॉल्वो XC90 या लक्झरी कारमधून मोरबगी गावाला यायला निघाले होते. त्यांची गाडी बँगलोर तुमकुर या राष्ट्रीय महामार्गावरून चालली होती. संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. कारमध्ये गाणी सुरू होती. प्रत्येक जण आपापसात हसत होतं, मस्करी करत होतं. चंद्राम हे स्वतः गाडी चालवत होते. खरं तर आधी ते एकटेच आई वडिलांना भेटून माघारी येणार होते, परंतु सध्या मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत म्हणून त्यांनी पूर्ण फॅमिलीसह गावी जाण्याचा विचार केला. गावी पोहोचण्यासाठी काही तासच शिल्लक राहिले होते तेव्हा पुढच्या वाटेत मृत्यू आपली वाट पाहत उभा आहे याची कुणी कल्पनाही केली नसेल. दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चंद्राम यांची गाडी बँगलोर तुमकुर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल जवळून पास होत होती.
सकाळचे 11 वाजले असतील. त्यांची कार तुमकुर येथील थिप्पागोडांना हल्ली परिसराजवळ पोहोचली. त्याच वेळी समोरून तुमकुरहून बँगलोरला निघालेला एक कंटेनर वेगात आला. त्या कंटेनरने दुसऱ्या एका कारला जागा देण्यासाठी गाडीचं स्टेअरिंग जोरात ओढलं, पण वेग खूप असल्याने कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कंटेनर आहे त्या वेगात डिवायडरवर जाऊन आदळला आणि पुढं विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये चालत असलेल्या एका दुधाच्या कंटेनरला जाऊन जोरात धडकला. त्या दुधाच्या कंटेनरच्या बाजूने चंद्राम यांची गाडी चालली होती. त्या दोन्ही मोठ्या कंटेनरची धडक इतकी जोरदार होती की एक कंटेनर अख्खाच्या अख्खा चंद्राम यांच्या वॉल्वो गाडीवर पलटी झाला. खरं तर पहिला कंटेनर डिवायडरला येऊन धडकल्याचं पाहिल्यावर चंद्राम यांनी त्यांच्या गाडीचा वेग कमी केला होता, पण तरीही त्यांच्या बाजूने चालणारा कंटेनर पलटी झाल्यानं एक भीषण अपघात घडला. त्या भयंकर दुर्घटनेत दोन्ही कंटेनरचे चालक गंभीर जखमी झाले. मात्र यगापागो कुटुंबातील 6च्या 6 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान चंद्राम हे अतिशय जबाबदारीने गाडी चालवत होते आणि त्यांची काही चूक नव्हती अशी माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली आहे. संपूर्ण कंटेनरचं वजन पडल्यानं गाडीचा पूर्ण चुराडा झाला. पुढे क्रेन आणून अपघात झालेल्या ठिकाणाहून वाहने हटवण्यात आली आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले. ते बाहेर काढलेले मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत होते. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करावा लागला, तर गंभीर जखमी झालेल्या कंटेनरच्या दोन्ही चालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चंद्राम यगापागो यांची काही चूक नसताना कुटुंबातील 6 जणांचा असा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यानं जत तालुक्यातील संपूर्ण मोरबगी गावावर शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या आई वडिलांकडून एका क्षणात सर्व काही होत्याचं नव्हतं झालं अशी हळहळ व्यक्त केली जाते. तसंच बँगलोरमधील टेक समुदायातून सुद्धा यगापागो यांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त केला जातोय. बँगलोरच्या आयटी क्षेत्रासाठी हा खरं तर मोठा धक्का समजला जात आहे. या घटनेमुळे रस्ते व त्यावरील पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय, पण त्यासोबतच सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून ओळख मिळवलेल्या कंपनीच्या सेफ्टीबद्दलही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे XC90 ही जरी जगातील सर्वाधिक सुरक्षित कार असल्याचा दावा होत असला तरी कोणतंही अवजड वाहन थेट गाडीवर पलटी झाल्यास कोणतीही कार त्याचा जोर सहन करू शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे आता या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय, तुम्हीही भौतिक साधनं वापरून स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या, पण काळ आल्यावर त्याच्या पुढे 1.5 कोटी रुपयांची SUV कार सुद्धा ढाल म्हणून फिकी पडते. बाकी या दुर्दैवी घटनेबद्दल तुमच्या भावना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.